नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका ओमक्या. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली फर्स्ट इनिंग बद्दल, इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्टच्या फर्स्ट इनिंग बद्दल. आता आपण चर्चा करूया सेकंड इनिंग बद्दल. खतरनाक म्हणजे यशस्वी जायस्वाल आणि के राहुलनं एवढी हवा केली की डायरेक्ट 201 रनची पार्टनरशिप. म्हणजे सुनील गावस्कर नंतर मला तर वाटतंय सगळ्यात हायेस्ट पार्टनरशिप आहे. सुनील गावस्कर कोणतर होता त्यांनी ओपनिंग पार्टनरशिप केलेली एका ऑस्ट्रेलियामध्ये. त्याच्यानंतर के राहुलनं आणि यशस्वी जायस्वालनं सगळ्यात मोठी पार्टनरशिप केलेली आहे. जबरदस्त म्हणजे 201 रनची पार्टनरशिप केली. असं वाटलं नव्हतं. ज्या तऱ्हेनं ऑस्ट्रेलियाची पहिली पारी झाली ना, तसं वाटलं की आता इंडियाची पण तशी होतं काय. पण नाही, यशस्वी जायस्वाल के राहुलनं प्रूव्ह केलं. ते किंग आहे दोघं, पण ते दोघांचा पण नाद करायचा नाही. हवा केली भावानं. म्हणजे जयस्वालला असं वाटलं की आता जयस्वालने इंडियात रन मारलेत बरं का, सुपरस्टारच आहे तो, इंडियातला सुपरस्टार आहे. पण असं वाटत होतं की मला तर सगळ्यांनाच असं वाटत होतं की तिथं जाऊन ऑस्ट्रेलियाच्या सारख्या बाउन्सी पिचेसवर जाऊन भाऊ रन बनवते का नाही. पण भावानं प्रूव्ह केलं. ती जगातला जबरदस्त आता म्हणजे सुपरस्टार होण्याच्या मार्गावर आहे. तो नादच करायला भावना वर्ल्ड मधला बेस्ट बॅट्समन होणार आहे. लिहून ठेवा, माझं लिहून ठेवा की तो जगातला बेस्ट बॅट्समन होणार आहे. नादच करायला भावाचा असला खेळ आहे ना तो. म्हणजे आज पहिल्या इनिंग मध्ये कसा तो बॉल पशी जात होता, आता बॉलला आपल्यापाशी येऊन देत होता आणि मग शॉट खेळत होता. असा खेळाय खतरनाक. सगळ्यांना मारलाय. नेथन लाईन तर डायरेक्ट पुढे जाऊन 100 मीटर सिक्स मारलाय. जोक नाही बाई, नेथन लाईन सारख्या बॉलला 100 मीटर सिक्स मारणं ती बी ऑस्ट्रेलियात. पण भावानं पण नाडायचं नाही, तर नुसता धोर. आणि के राहुल, आता राहुल्या काय बोलायचं. म्हणजे फर्स्ट इनिंग मध्ये एवढं बॅड लक भावाचं की आउट नव्हताच तो, तरी पण त्याला अंपायर ऑस्ट्रेलिया चिटर्स त्यांनी आउट दिलं. पण ह्या इनिंगला भावानं प्रूव्ह केलं की हाय नशीब थोडंफार का व्हाय ना त्याच्याबरोबर आहे. मग खेळा प्रॉपर, त्याला मेहनतीचं फळ भेटलं. त्याला खतरनाक खेळा भाऊ. 77 रन काढल्या त्यानं. असं वाटत होतं 100 रन काढतोय का नाही, पण चुकून एक थोडा डिवेट झाला स्टार्कचा बॉल आणि कॅच आउट झाला भाऊ. जाऊ दे, असू दे. मग जबर खेळा. दोघांनी पण 201 रनची पार्टनरशिप केली, जबरदस्त. मग आले केरळ आउट झाले तर आले देवदत्त पडिक्कल. देवदत्त पडिक्कल देवाभाऊ. म्हणजे महाराष्ट्रात एक नाव सध्या लय गाजतंय, देवाभाऊ. तसं देवदत्त पडिक्कल आहे. आता काय आहे, नावावर आपण कंपॅरिझन केलं पाहिजे थोडंफार. झालं मग देवदत्त पडिक्कल आला आणि प्रॉपर भाऊ. आणि तो ज्यावेळेस आला ना त्यावेळेस बरोबर ह्यांनी नवीन बॉल घेतलेला ऑस्ट्रेलियावाल्यांनी. असं वाटलं की आता आला नवीन बॉल आला आणि ह्याचं भावाचं नशीब पहिलीच मॅच आता ह्या जाते आता वाटतंय. पण त्यानं पण प्रॉपर 75-76 बॉल खेळले गाड्यानं. चांगला खेळला, 25 रन काढल्या. आणि मग लंचला गेल्यानंतर आले हे दोघं. पहिल्याच बॉलला देवदत्त पडिक्कल आउट राहो. काय लागा, एवढा चांगला खेळत होता तो लंचच्या आधी, पण लंच नंतर पहिल्याच बॉलला एज लागला भावानं. हेजलोड बॉलिंग टाकत होता. हेजलोडनं त्याची परफेक्ट लाईन टाकली, झालं हे आउट झाला. त्याच्यानंतर आला आपला विराट द किंग कोहली. प्रत्येक वेळेस ज्या ऍटिट्यूड मध्ये येतो तसाच आता पण ह्या मॅचला पण आला गडी. मागच्या वेळेस आपण बोललेलो की ह्याला हे काय होतं, येतंय चांगलं जबरदस्त आणि आउट होतं. म्हणजे ऍटिट्यूड मध्ये येतो, प्रॉपर फॉर्म मध्ये दाखवतो आणि काही ना काहीतरी लूज शॉट मारून आउट होतो गडी. पण ह्यावेळेस नाही, ह्यावेळेस प्रॉपर तो दिसत होता की पूर्ण फोकस मॅचवर, कुणाबरोबर बोलत नव्हता, काय नाही, प्रॉपर फोकस होता गाड्याचा. नुसता प्रॉपर टेक्निकवर त्याचं लक्ष होतं. मग खेळायला लागला, हळूहळू खेळायला लागला. त्याच्यानंतर मग हे विराट कोहली एका बाजून खेळत होता, इकडे यशस्वी जायस्वाल नुसतं मारत होता. मग शतक झाल्यानंतर त्यानं असं नुसतं मारत होता यशस्वी जायस्वाल. नंतर 161 रनावर पण त्यानं असा स्लिपला कॅच दिला, स्लिपला नाही, कट शॉट मारला आणि मिशेल मार्सनं कॅच घेतला. मिशेल मार्सच्या बॉलिंगला कॅच घेतला. जाऊ दे, आता बॅड लक. चांगले रन काढले म्हणजे 161 म्हणजे जबरदस्त. मग विराट कोहली आपला एक त्याच्यानंतर यशस्वी जायस्वाल आउट झाल्यानंतर आला ऋषभ पंतनं. आता त्याचा ऑस्ट्रेलियांचं बघा गॅम्बल कसे खेळतात ऑस्ट्रेलियाने. आता परत प्रूव्ह केलं त्यांनी. मागच्या पहिल्या इनिंगला पण खेळायला तिथे सक्सेसफुल झालं नव्हतं, पण ह्या इनिंगला बरोबर सक्सेसफुल झालं. ऋषभ पंत आल्या लगेच नेथन लाईन लावला आणि ऋषभ पंत तिसराच बॉल लगेच पुढे जाऊन मारायचा प्रयत्न केला. बाबा थांब, मान्य आहे तुला सक्सेस भेटले नेथन लाईन विरुद्ध, पण थांब ना, 1-2 बॉल तर बघ, ऍटलीस्ट एखादी ओव्हर तर बघ. झालं पहिल्या बॉलला नेथन लाईन बरोबर बाहेर टाकला बॉल, स्टंप आउट केला यानं अलेक्स कॅरेनं. झालं ऋषभ पंत आउट झाल्यानंतर लगेच हे आला ध्रुव जुरेनं पण भावानं एवढं चांगला चान्स होता माहितीये का ध्रुव जुरेला स्वतःला प्रूव्ह करायचा, पण ते पण एलबीडब्ल्यू आउट झालं. मग आता मला तर वाटतं ध्रुव जुरेचं नाही, आता पुढच्या मॅचला नाही घ्यायचे त्याला. के राहुलनं प्रूव्ह केलं ना स्वतःला, त्यामुळे असं वाटतं की ध्रुव जुरे आता संपला. आता म्हणजे पुढच्या मॅचला त्याला काही चान्स भेटत नाही. झालं ध्रुव जुरे आउट झाल्यानंतर वॉशिंग सुंदर आणि विराट कोहलीने एवढी जबरदस्त पार्टनरशिप केली माहितीये का. विराट कोहली काय खतरनाक स्ट्रेट ड्राईव्ह पण असला जबर मारला भावानं. इकडं हे कव्हर ड्राईव्ह त्याचा ट्रेडमार्क शॉट पण जबर मारला, नाद करायला भावाचा. झाला असं सगळं चाललेलं. तो वॉशिंग्टन सुंदर थोडा लूज शॉट मारून आउट झाला गडी. जाऊ द्या. मग नितीश रेड्डी आला. नितीश रेड्डीनं आलेल्या 6 नादच करायचा नाही. म्हणजे
तो असं वाटत होतं की तिकडून सेट होऊनच आलाय, डगआउट मधून सेट होऊन आलाय, आल्याला सिक्स मारला. तो पण विराट कोहली इकडे 50-50 केली त्यानं. 50 केल्यानंतर जबरदस्त विराट कोहली असा जबर फॉर्म मध्ये दिसतोय पहिल्या प्रत्येक वेळी दिसतो रे फॉर्म मध्ये, पण एखादा बॅट शॉट मारून ते आउट होतो. झालं विराट कोहली पण खेळत होता 90. लभूषण, अरे लभूषणचं काय करायचं, एकदा लेग स्पिन टाकते, एकदा फास्ट बॉलिंग टाकते, काय त्याचा विषय काय कळनाच. हा, मग ते फास्ट बॉल टाकतो, विराट कोहलीने त्याला 2 फोर मारले झपक्यानं. मग विराट कोहली डायरेक्ट 90 मध्ये पोहोचला डायरेक्ट. त्याच्यानंतर इकडे नितीश कुमार रेड्डी मारतच होता, डायरेक्ट 6 वर 6 मारत होता गडी, त्याचा काय नाद करा नितीश कुमार रेड्डी. मग झालं विराट कोहली शतक पूर्ण केलं. गंभीरने तिकडून सांगितलेलं बाबा तुझ्याकडे 3-4 ओव्हर आहेत, पटकन शतक पूर्ण घे म्हणजे आपल्याला डिक्लेअर करायला. झालं विराट कोहली शतक पूर्ण केल्या त्यानं आपला ट्रेडमार्क त्याची पोस्ट दिली अनुष्का शर्माकडे. त्याच्या मिसेस अनुष्का शर्मा पण होत्या मॅचमध्ये, त्यामुळे तिकडे त्यांनी बघून ट्रेडमार्क त्याची पोस्ट दिली. झालं ते मग डिक्लेअर केली इंडियाची फर्स्ट इनिंग. आणि एक 7-8 ओव्हर इंडियाला भेटत होते त्याच्यानंतर लास्ट त्या दिवशी. म्हणजे जसं आतापर्यंत ऑस्ट्रेलिया कशी दुसऱ्यांची करायची, फर्स्ट इनिंग मध्ये मोठ्या रन करायच्या आणि दुसऱ्यांना बॅट ही फिल्डिंग करूनच दमवायचं आणि नंतर त्यांना हे करून टाकायचं ऑस्ट्रेलिया इतर टीमवर. पण इंडिया विरुद्ध त्यांना तसं करता आलं नाही. इंडियानं उलट त्यांना असं केलं की त्यांना पूर्ण पाणीच पाजलं डायरेक्ट ऑस्ट्रेलियावाल्यांना, एवढी त्यांची दमवलं, त्यांना थकवलं सगळं. मग नंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंग करायला आलं, परत बुम बुम बुमरा. पहिल्याच ओव्हरला नितीन मॅक्सविनी आउट डायरेक्ट एलबीडब्ल्यू. पहिल्या इनिंगला कसा आउट झाला तसाच आउट नाही तर मॅक्सविनी आउट झाला. नंतर आला पॅट कमिन्स. पॅट कमिन्सला वाटलं आता आपणच स्वतः भार घेतला पाहिजे टीमचा, म्हणून तोच ऍज अ नाईट वॉचमन म्हणून आला खेळायला. आणि भाऊ दुसऱ्या का तिसऱ्या बॉललाच डीएसपी भाऊ, आपले डीएसपी भाऊ आले, सिराज भाऊ आले की भावानं आउटस्विंग टाकला की कट लागला की गेलं की स्लिपला आउट. विराट कोहलीनं परत एकदा आउट कॅच घेतला जबरदस्त. म्हणजे पॅट कमिन्स पण आउट झाला. पॅट कमिन्स आल्यानंतर महानुषलं भूषण आला. महानुषलं भूषण पण त्याच्या त्या माकडागत उड्या मारायला लागला पहिल्यांदा आल्या. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या का तिसऱ्या बॉलला ते बी आउट. त्यानंतर त्याला काय वाटलं बॉल मिस होईल, पण त्याचा बॉल खेळला, त्यानं शॉर्टचा वापर केला, डायरेक्ट पॅडवर लागला, झालं ते पण आउट झालं. म्हणजे अशा तऱ्हेने असं आतापर्यंत तिसरा दिवस संपला की ऑस्ट्रेलियाची वाईट अवस्था झाली तिसऱ्या दिवशी. आता चौथ्या दिवशी पण ऑस्ट्रेलिया खेळायला आले की आल्याला सकाळी विकेट पाडली ह्याची उस्मान ख्वाजाची विकेट पाडली. त्याच्यानंतर मग स्मिथ आणि ट्रॅव्हस हेडनं प्रॉपर पार्टनरशिप केली. आता बघूया ट्रॅव्हस हेड कसा खेळतोय, आणि स्मिथला पण आउट केला. आता बघूया कसं होतंय, बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. धन्यवाद.